12 वाजता पांढऱ्या रंगाच्या ऑडीने 3 ते 4 गाड्यांना धडकवलं। सुदैवाने याच्या जीवितहानी झाली नाही, मात्र 150च्या स्पीडने चालणाऱ्या या गाडीने मद्यधुंद अवस्थेमध्ये ज्या पद्धतीने एक धुडगूस घातला त्यात कुणाचाही जीव जाऊ शकला असता। ज्या गाड्यांना ठोकलं त्या गाड्यांमध्ये असणारे लोक आणि इतर नागरिकांनी एकत्रित येऊन या ऑडीमधल्या दोघांना खाली उतरत भरपूर चोप दिला आणि त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनला नेलं। पोलिसांनी अर्थातच नेत्याचा मुलगा आहे म्हटल्यावर कंप्लेंट लिहून घ्यायला टाळाटाळ केली, मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे 4:30 वाजता ही तक्रार झाली। पण या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही। हे फार विशेष आहे, ही गाडीचा नंबरच आला नाही FIR मध्ये। शिवाजी कांबळे नावाच्या ज्या व्यक्तीने फिर्यादी म्हणून पुढे आला आणि त्याच्याकडून तो गाडीचा नंबर त्याच्यात लिहिला गेला नाही पोलिसांकडून। RTOने सुद्धा गाडी तपासली नाही। ज्या अर्थी एवढा गदारोळ झाला, मारहाण झाली, गोंधळ झाला, त्या अर्थी गाडीचा नंबर तर अनेक लोकांना लक्षात होता, पण पोलिसांनी तो नंबर नोंदवून घेतला नाही। ऑब्व्हियसली आता CCTV फुटेजचा पण प्रश्न कदाचित निर्माण होऊच शकतो, परंतु गाडीचा नंबर जो तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी नोंदवला तो नंबर आहे MH31EK 3939। गाडी आहे प्रताप कामदार नावाच्या माणसाची। गाडीचा नंबर परत एकदा सांगितला पाहिजे, MH31EK 3939। मालक आहे प्रताप कामदार। गाडीची PUC नाहीये, इन्शुरन्स नाहीये, बरेचसे पेपर्स लॅप्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये RTOने पण काहीच केलं नाही, कारण साहजिक आहे बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत आहे म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं। होय, मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।